उद्या सकाळी जे दोन संघ खेळणार आहेत, उद्या 8:45 रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला बॉल पडेल कुठल्याही परिस्थितीत. आज पहिला दिवस होता, उशीर झाला, पण उद्या अजिबात उशीर होणार नाही. SSCC आर्नी वर्सेस अक्षता 11 एदुडने. 8:45 रिपोर्टिंग आहे. अक्षता 11 एदुडने SSCC आर्नी डोंबिवली या टीमने. आणि जर उशिराने आले तर ओव्हर कमी करण्यात येतील. दुसरी मॅच माऊली स्पोर्ट्स शीळ व श्री बालाजी ध्रुवी स्टेट या दोन टीमने देखील. ध्रुवी 11 या टीमने लवकर यायचं आहे, पण सकाळी जे दोन संघ खेळणार त्यांनी लवकर या. चला फिल्डिंग लावून घ्या. तर इम्पॅक्ट प्लेयरची माहिती आम्हाला दिलेली या ठिकाणी. तर योगेश पवार 11 संघाचा इम्पॅक्ट प्लेयर किरण असणार आहे. तुमचा कोण आहे? अमित. इम्पॅक्ट कोण आहे? तर 11 क्रिकेट संघाचा इम्पॅक्ट प्लेयर निलेश पांचा. बसा बसा. चला मॅच सुरू होते. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही आता ही मॅच जो जिंकेल त्याचा पुढचा रस्ता मोकळा होईल. पण बघूया थेट सुपर 8ला. हा हार्दिका एंटरप्राइजेसशी खेळतील उद्या. यातून जो विनर असेल तर उद्या 3 वाजता, यातून जो जिंकेल त्या संघाला 3 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. चला फिल्डिंग लगेच लावा. मॅच सुरू करा. अंधार होत चाललेला आहे. जरूर घड्याळात 4:45 वाजलेले आहेत, पण तरी सेकंड इनिंग मध्ये अंधार होऊ शकतो. अमित गायकर आणि अमित पाटील असे 2 अमित मैदानावरती उतरलेले आहेत. एक गोळवली संघाचा सलामीवीर, दुसरा गावदेवी गिरिजा माता जोंडोंबिवली संघाचा आघाडीचा फलंदाज, बॉलिंग मार्कर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही जुगलबंदी तुम्ही बघाल. अमित गायकर सध्या नेतृत्व करतात या लीगच्या माध्यमातून आर्या 11 खार्डीचं. तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठानचे संघनायक विक्रम पॉइंटच्या वरून एक्झिक्यूट केलाय. चाललाय चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. सिंग स्टॅन, कपिल देव स्टॅन, विराट कोहली, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि त्याचबरोबर सगळे इंडियासाठी खेळलेले आहेत. आणि डाव्या बाजूला आपल्या लाडक्या रवींद्र संतेचाही स्टँड त्याच्या नावाने आपण बघितलं उभारलाय. हो ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, फिल्डर आहे डीप मध्ये.
सर्कल मध्ये त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव. फुलाजी भोईर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती 5. चालूची मॅच आहे त्यामुळे बॅटिंगमध्ये थोडासा आपण बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस बघतायत. अमितला पाचारण केलं मागच्या मॅचमध्ये, तो मॅन ऑफ द मॅच होता आणि त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्यात आलं आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत विक्रम तयार. व बॅटची एज आहे. चेंडू मागे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. साईनाथ भोईर या संघाचे पुरस्कार देखील आहेत. संघ मालक आहेत. त्यांच्या सोबतीला उत्तम पवार. संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. सगळे उत्तम पवारच्या संघाने उत्तम कामगिरी केलेली आहे. आणि आता बघूया विजेता राहिले तर उद्या 3 वाजता हार्दिक एंटरप्राइजेसशी खेळतील. बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अमित. राऊंड द विकेट येत आहेत. ओ समोर कव्हर पॉइंटला फिल्डर आहे. चेंडू हाताला ब्रश करून मागे गेलाय. बॅकअप पुन्हा एकदा फुलाजी यांचं मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 8 धावा झालेली आहेत. बघूया टार्गेट कितीचं सेट करत. संध्याकाळ सत्र पिंट्या दिवशी प्रयत्न असेल 50च्या पुढे जाण्याचा. हो कट करायचं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आपण बघताय. पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघालाय. चेंडू वेग होता. वेगाने बीट केलं. कट करायचं होतं. अमितचा फेवरेट फटका आहे स्क्वेअर कट. या फटक्यावरती भरपूर धावा अमितने केलेले आहेत. क्रिकेटमधला अत्यंत सुंदर फटका ज्याला तंत्रशुद्ध फटका आपण म्हणतो. धावसंख्या धावफलकावरती 8. राऊंड द विकेट. हो पुन्हा एकदा बीट केलंय. काय जबरदस्त गोलंदाजी. सलग 2 चेंडू डॉट फेकून हे षटक या ठिकाणी संपवलंय विक्रम भोईरने. आणि या षटकात केवळ धावा आल्या त्या 8. एकही विकेट गमावला नाहीये. पण शेवटचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आणि आता पुढच्या 3 षटकामध्ये बघूया आर्य अलीवर खाडी संघाची काय रणनीती असणार आहे. आणि बघा पिंट्या दिवशी सांगतायत की मी काही जे पॉइंट आहे ते हायलाइट करतोय. आणि तसे त्यांनी पेन आणलेले आहेत. काही ऑनलाईन मागवलेले आहेत ॲमेझॉनवरनं. टेक्स्ट लायनर चांगल्या कंपनीचे वापरतायत. उमेश जाधव यांनी त्यांना काल रात्री काही गिफ्ट दिलेत. काही 3 कलरचे पेन. आणि ते म्हणाले की पार्करचे पेनही मागवलेले आहेत. आणि प्रत्येक पेनची किंमत 1000-2000 पर्यंत असते. 100 रुपयाचा जर असतो कमीत कमी. आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पार्करचा पेन वापरतात. पिंट्या प्रभावी झाले. म्हणाले की आपण पण एक पेन वापरायला हरकत नाही. जाईल 2 दिवसाचा पेमेंट हरकत नाही. जरा गमतीचा भाग आहे. गमती जमती चालत होती. पिंट्या दिवशी असला की या गोष्टी होतात. धावा धावफलकावरती 8 आहेत. बॉलिंग मार्कवर शक्ती पाटीलला आणलेले आहे. मॅन फ्रॉम खिळकाई. खिळकाई संघासाठी भरपूर वर्ष अष्टपैलू खेळाच्या भूमिकेत शक्ती पाटीलला आपण पाहिलेले. कित्येक अविस्मरणीय खेळ त्यांनी साकारले आहेत खिळकाई संघासाठी. कित्येकदा मॅजिकल गोलंदाजी त्यांची आपण पाहिलेली आहे. पण आता या मैदानावरती बघूया कशा प्रकारे बॉलिंग करतायत अमित पाटील. अमित गायकर. अमित स्ट्राईकला आहे. अमितला स्ट्राईक मिळाले. मगाशी एकच चेंडू त्याने फेस केला होता. सिंगल स्ट्राईक रोटेट केली होती. बॉलिंग मार्कवर तयार. घरवी गाव इनकडनं तयार होतोय शक्ती. हो स्लाइस केले. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेतन मात्रेने हा झेल टिपलाय. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद झालाय.
जेल ड्रॉप झाला. अमितला जीवनदान मिळते. ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल. कट करण्याचा प्रयत्न अगदी सोपा. जेल ड्रॉप झालाय. जीवनदान अमितला 1 धाव मिळते. अमितला धावसंख्या धावफलकावरती 10. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपदावरती. 10 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत भिंड्या दिवशी. बॅटची एज. चेंडू मागे गेला. जबरदस्त फिल्डिंग साईनाथ दाखवतात त्या ठिकाणी. केवळ 1 धाव. आणि बघा गोलंदाजी अप्रतिम होते. एकमेव चौकार जो पहिल्याच बॉलवरती पहिल्याच ओव्हरची आला होता. त्यानंतर मोठा फटका आपण पाहिलाच नाही. एकच दुहेरी धाव. डॉट चेंडू आपण 3 बघितलेले आहेत. फ्रंट फुटवरती येऊन ड्राईव्ह करतात. सागर त्या ठिकाणी लॉंग ऑफला. आणखीन एक सिंगल. अक्षरशः फलंदाजाला जखडून ठेवले, बांधून ठेवले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. आणि असं वाटतं की 70-80 धावांचा पाठलाग करत आहेत. तो दबाव, त्या प्रकारचा दबाव निर्माण केलाय. कारण 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 12. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या. असं वाटलं होतं की आता पहिल्या ओव्हरमध्ये कमी आल्या, या ओव्हरमध्ये जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न होईल. पण ती संधी शक्ती पाटीलने दिलीच नाही. त्याने केवळ 4 धावा दिल्या. म्हणजे विक्रम भोईरच्या कंपॅरिझनमध्ये त्याने अर्ध्या धावा दिल्या. 1 विकेटही घेतलाय. आणि धावा 12. 2 ओव्हर नंतर धावांची गती 6.00. चिंतेची बाब आहे आर्या लेवन खाडीसाठी. कारण आणखीन 2 ओव्हर आहेत. या 2 ओव्हरमध्ये काही करून कमबॅक करावं लागेल. मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. मोठे फटके आले तरच मोठी धावसंख्या उभी करता येईल. आणि जर याच पद्धतीने सिंगल डबल्सवरती जर ते अवलंबून राहिले तर मग मोठं लक्ष उभं करता येणार नाही. समोर स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान हा संघ खेळतो. या संघाने आज बॅटिंगमधली ताकदही दाखवलेली आहे, गोलंदाजीतली धारही दाखवलेली आहे. अशा संघाला पराभूत करायचा असेल तर 4 ओव्हरमध्ये किमान 50 पर्यंत जाणं गरजेचं आहे. पण आता 12 धावा झाल्यात. पुढच्या 2 ओव्हरमध्ये 38 धावा कराव्या लागतील जर 50चं टार्गेट 50च्या पुढे जायचं असेल. सागर ठाकूर बॉलिंग मार्कवर तयार होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अमित. उचललाय, पाठवलाय वाडीस लॉंगांच्या वरून. हाय अँड हँडसम. स्ट्रायकिंग एंडला मी आधीच म्हटलं होतं की जे चेंडू डॉट गेलेले आहेत अमितकडनं त्याची नुकसान भरपाई तो करू शकतो. सुरुवात झाली आहे षटकाराने. सागरचं स्वागत केलंय बॉलिंग मार्कवरती या षटकाराने. बघूया पुढच्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारची बॅटिंग बघायला मिळते. यावेळेस ऑफस्टंपवरती खोलवर टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने गेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा झालेल्या आहेत. सागरचं चांगलं कमबॅक आपण बघितलं. षटकार आल्यानंतर मात्र त्याने ऑफस्टंपवरती हा चेंडू ठेवला. कमी उंचीचा चेंडू पण सातत्याने खिडकाळीसाठी रेग्युलरच्या माध्यमातून धमाकेदार परफॉर्मन्स देत आलेला आहे सागर. फुलटॉस ओव्हर द बॉलर. हेड फिल्डर येत आहेत. आवाक्याच्या बाहेर गेलाय. सीमारेषेच्या पार मेला. GPL चौकार. धावफलकावरती 24 धावा. 3 चेंडूत 12 आलेले आहेत. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. टार्गेट मोठं सेट करावं लागेल जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये तो दबाव निर्माण करता येईल. सागर ठाकूर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो हा तर गेला भरपूर लांब. स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि बघा जीवनदान किती मागात पडते. अमितला जीवनदान म्हणजे मोठ्या धावसंख्येला आमंत्रण. हा उंच गेला फटका फसलाय. पण बघूया झेल होतोय का. टिपलाय. वेल जज कॅच.
फलंदाज बाद. अमितला परतावा लागेल. 30 धावांवरती हा दुसरा धक्का लागतोय आर्या लिव्हर खाडी संघाला. चला मैदानावरती मंगेश गायकरच्या सोबतीला मंगेश चौधरी दाखल झाला मॅन फ्रॉम खंबाळपाडा. तर बघूया काय रणनीती असणार आहे. अमित बाद झाला. चेंडू आता फारसे शिल्लक नाही आहेत. या ओव्हरचा अखेरचा चेंडू असणार आहे. उडवला लॉंग ऑनला. विक्रम त्या ठिकाणी आहेत. मग अशी सुंदर झेल टिपला होता. या दरम्यान 2 धावा फार वेगाने पूर्ण झालेले आहेत आणि अशा प्रकारे षटक संपले. तिसऱ्या धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 32 मध्ये 12 होते आणि नंतर आपण बघतो 20 धावा मध्ये आल्या. गायकर असते तर अजून काही घडलं असतं पण दोन्ही बॅट्समन तितकेच घातक आहे. दोघांकडे मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे. म्हणजे बघूया अजूनही इथून अखेरच्या ओव्हरमध्ये 15 ते 18 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. 32 धावा झालेल्या आहेत. धावगती पहिल्या 2 ओव्हर नंतर 6.00. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावायची आहे. तर स्कोरर आमचे अत्यंत टॅलेंटेड आहे. उमेश जाधव प्रचंड चाहते बनलेले आहेत पिंट्या जोशीच्या स्कोरिंगचे. 32 धावा झालेले आहेत. पिंट्याचं मी कौतुक करत होतो आणि पिंट्या मला सांगतो त्यांना सांग टार्गेट 32. तर असं होतं असं स्कोर सांगायचं होतं आम्हाला. तर पिंट्या नाराज होऊ नका मित्रा. तू आमच्या पाठीचा कणा आहे. समालोचकांच्या पाठीचा कणा हा स्कोरर असतो. तर अखेरचं षटक प्रल्हाद पवार पीपी घेऊन येत आहेत. बघूया एक वेगळी रणनीती बघायला मिळते. अखेरच्या षटकामध्ये प्रल्हादला बोलावलंय. 7 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये. 32 झालेले आहेत. 2 नंतर 6ची सरासरी आणि 3 ओव्हर नंतर 10.67 सरासरी आपण बघतोय. स्ट्राईकला मंगेश गायकर. ओहो टिपिकल मंगेश गायकर गोली ब्रँडेड सिक्सर. मंगेश म्हात्रे आहेत आणि त्यांना सकाळपासून गायकर पिंट्याला मी 2-3दा विचारला. आता मीही कन्फ्यूज होतो. तर काय जबरदस्त सुरुवात या षटकाने झालेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 38. पहिले 2 ओव्हरमध्ये जे नाही घडलं त्या पुढच्या 2 ओव्हरमध्ये करण्याचा प्रयत्न. हो हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 मोर सिक्सर. जबरदस्त कमबॅक. अमितने 3ऱ्या ओव्हरमध्ये जे आक्रमण केलं तिथून तो कॉन्फिडन्स मिळाला बाकीच्या फलंदाजांना. आणि आता मात्र या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकलेले आहेत. हा देखील उंच गेलाय. झेल होईल का? कठीण आहे. फिल्डर येत आहेत नाही पकडता आला. पोहोचता नाही आला. फार कठीण होता. 2 धावा तर
इथून पूर्ण झालेत. नकार दिलाय मंगेशला नकार दिलाय आणि या 2 धावी धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 46. एक वेळ प्रश्न होता की आता 30-35 होत आहेत की नाही होत, पण बघा काय कमबॅक. धावसंख्या 46. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 50च्या पुढे जाण्याची एक नामी संधी आहे आणि 50च्या पुढे जाण्यासाठी आता 5 ते 6 धावा पुरेशा आहेत. पण बघूया त्याहीपेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. हो अपील झालंय. पंचांनी नकारार्थी मान डोलावलेली आहे आणि या दरम्यान बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सागर बॅकअप देत आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लेग बायच्या रूपाने या 2 धावा. धावसंख्या 48 आपण बघतोय, पण बघूया त्याहीपेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. 48 धावा धावफलकावरती 2 चेंडू शेष आहे. चांगली पार्टनरशिप मंगेश चौधरी आणि मंगेश म्हात्रेच्या मध्ये. प्रल्हाद स्लॅश केलाय. ओहो चांगले एफर्ट्स. काय जबरदस्त प्रयत्न, पण बघा अजूनही चेंडू सापडला नाहीये. 2 धावा इथून मिळत आहेत आणि या 2 धावेने 50 धावा कंप्लीट झाल्यात RL11 खाडीच्या. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं त्यानंतर तर 11 चेंडू तब्बल 38 धावा आल्यात. अजून एक चेंडू शेष आहे. हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. तर वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी एजी करतायत. वाईट बॉल कॉल केलाय. रिव्ह्यू आहे. आपण चेक करूया. थांबा चेक करूया. रिव्ह्यू आहे. थांबा. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, त्याचा वापर करा. उगाच कॉन्ट्रोवर्सी नको, आर्ग्युमेंट नको. रिव्ह्यू आपण घेतलेला आहे, चेक करूया. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. यष्टांच्या वरून गेल्या, फार क्लोज होता, त्यामुळे कधी कधी अंपायरलाही एका सेकंदात निर्णय घ्या आणि रिव्ह्यू घेत जा. आपसमध्ये वादविवाद नको, अंपायरशी आर्ग्युमेंट नको. तुम्हाला रिव्ह्यू ठेवण्यात आले आहे, तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तर रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आणि अशा प्रकारे हा डॉट बॉल डाव संपलेला आहे. पहिला धावसंख्या एकूण धावफलकावरती 50-51चं टार्गेट इथून चेस करायचंय. मैदानावरती स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या संघाला 24 चेंडूमध्ये 12.75ची सरासरी राखावी लागेल विजयासाठी. बघूया द्वितीय सत्रामध्ये काय घडते, काय बिघडते. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती पुन्हा एकदा हे 2 संघ एकमेकांच्या समोर येतील. कोण असेल विजेता या मॅच मध्ये, येणार हे सत्र सांगेल आणि हे सत्र कसं असेल या ऐकूया आपण
नितीन काळन कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या दमदार आवाजात आजच्या दिवसातील हे शेवटचं सत्र. धन्यवाद. प्रत्येक इनिंगला एकच रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. रनआउट, बिमर, वाईट आणि ओव्हर स्टेपिंग लक्षात घ्या. आणि एकच रिव्ह्यू आणि हाईटसाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता वन बाउंडसाठी. फक्त तो एका इनिंगला एकच रिव्ह्यू असेल, लक्षात घ्या. आणि पंचांशी कोणी चर्चा करायची नाही. पन्नास धावा. धन्यवाद विनोदजी पाटील. आपण पाहतोय अरे 11 खाडीने 4 षटकात 50 केले. 51चा पाठलाग आता करायचा आहे. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान या संघाला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी दिनेश जोशी यांच्या मालकीचा संघ सुपर 8 मध्ये. त्या संघाला उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करायचं आणि या मॅचचा विजेता आपल्यालाही उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल, लक्षात घ्या. उद्या काही करून क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि उद्याच्या ज्या गटातील मॅचेस आहेत त्या सर्व होतील, हे लक्षात घ्या. उद्या 8:45 रिपोर्टिंग करायचे. कोणाचं काही ऐकलं, दोन्ही टीम जर उशिरा आल्या तर मॅच 5 ओव्हरची होईल, बरोबर. एकावन्न धावांचा पाठलाग करायचा. दिलीप पाटील आणि विक्रम भोईर ही सलामी जोडी आपण पाहतोय. दिलीप पाटील मॅन फ्रॉम नावाली, जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली या संघासाठी. नवनाथ साळुंखे आणि दिलीप पाटील सातत्याने सलामीला येत असताना चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला विक्रम भोईर आपण पाहतोय. आई गावदेवी, रुद्र 11 चिकनगर या संघाने खेळले. 4 ओव्हरची मॅच आहे. एक रिव्ह्यू तुमच्याकडे लक्षात घ्या. एका इनिंगला रनआउट, बिमर, वाईट, ओव्हर स्टेपिंग, वन बाउन्स याच्यासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता. रिव्ह्यू जर तुम्ही गमावला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. एका इनिंगला एकच रिव्ह्यू. मंगेश म्हात्रे यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या. अमित गायकर आलेले आहेत. आता 51 धावांचं संरक्षण करायचे आरे 11 खाडीला. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रामनाथ तिथे आहेत. थोडस मिसफिल्डिंग झाली होती. विक्रमने कॉल दिलाय. दिलीपची विकेट धोक्यात आहे आणि बघायचं आता काय घडलंय मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. मात्र मला तरी असं वाटतंय दिलीप पाटीलची विकेट थोडीशी धोक्यात वाटते. मात्र बघायचं याचं उत्तर आपल्याला तिसऱ्या पंच देतील. रामनाथ पाटीलचं कौतुक. मॅन फ्रॉम निळजेगाव. हा ऍक्शन रिप्ले आपल्या आता टीव्ही स्क्रीनवरती. चेक केलं जात आहे कारण की या महत्वाची विकेट आहे. डिसिजन खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हार्दिक एंटरप्राइजेस मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाचे आमचे महेंद्र रावल यांच्याकडनं या स्पर्धेत 1000 रुपयाचं सहकार्य त्यांचा मी मनापासून आभारी आहोत. कारण पेशाने सोनार सुद्धा आहेत महेंद्र रावल.
आणि चांगले क्रिकेटर सुद्धा मॉर्निंग क्रिकेट क्लब भाषासाठी त्यांचं योगदान असतं. तर तिसऱ्या पंचाचा डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज इज नॉट आउट. बॅट ग्राउंडिंग झाली आणि त्यानंतर बेल्स उडाली, त्यामुळे फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये. रामनाथ पाटील यांच्या मागे बघा एक ऍक्टिव्हा आहे, ती लाईट बंद केली तर थोडं बरं होईल. ऍक्टिव्हा, धन्यवाद. दोन धावा इथे मिळाल्यात. ज्यावेळी दिलीप पाटीलने बॅट ग्राउंडिंग केली, बॉल ज्यावेळी लागला तेव्हा त्यांची बॅट मागे थोडीशी किंचित होती, मात्र ज्यावेळी बॅट ग्राउंडिंग झाल्यानंतर बेल्स उडाली, त्यामुळे इथे फायदा झाला तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम आपण पाहतो स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, त्यामुळे थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल. दिलीप पाटील बॉल ज्यावेळी लागला तेव्हा त्यांची बॅट मागे थोडीशी ग्राउंडिंग झाल्या. चेंडू चांगला होता, आपण पाहतोय आम्ही तर चांगली गोलंदाजी करतायत. रामनाथ आले वेगाने, तिथे मिस फिल्डिंग झाली रामनाथ पाटील कडनं, बॉलने बाउन्सच घेतला नाहीये. दोन धावा इथे मिळालेत. पहिल्या चेंडूची 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर 2, 4 धावा आलेत. आमचे SP पॅनेलचे अरविंद म्हात्रे सरांना विनंती असेल की आपण थोडस ओके 4 धावा धावपलकडे आपण बघू शकाल. पहिल्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय 51 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. दिलीप प्रयत्न करतायत, मात्र बॅटची एज लागली. संदीप ठोंबरे शॉट फाईन लेगला, चांगली फिल्डिंग. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली अमितने या मॅच मध्ये, कारण की महत्वाची मॅच इथून जिंकला तर सुपर 8 मध्ये हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी दिनेश जोशी यांच्या मालकीचा संघ जो पहिले सलग 2 सामने त्यांनी जिंकले आहेत आणि इथून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ. 5 धावा धावपलकडे लागले आहेत. गोलंदाजी चांगली आहे. संध्याकाळच्या सत्रात कोण पुढे जाणार, कोण या स्पर्धेतून बाहेर जाणार याची उत्तरं तुम्हाला मिळतील. विक्रमची विकेट धोक्यात आहे. रामनाथ पाटील आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. विक्रम भोईरला माघारी परतावं लागेल. एक जबरदस्त झेल तिथे टिपत असताना रामनाथ पाटील मॅन फ्रॉम निजेगाव. विक्रम भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. 5 वरती पहिला धक्का. जेणेकरून उजेडत असताना सचिन ठाकूर आलेत मॅन फ्रॉम पडलेगाव बॅटिंग करण्यासाठी. खरी अमितने विकेट घेतले बघा विक्रमची, कारण या सीझन मध्ये 2 वेळा चिकनगर गोलिवली एकमेकांच्या समोर आलेले आहेत. या सीझन मध्ये 2 वेळा गोलिवलीने बाजी मारलेली आहे आणि त्यामुळे तोच अनुभव कुठेतरी वापर केला इथे आपण बघा अमित गायकरने आणि विक्रम भोईरची विकेट त्यांनी घेतलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती सचिन ठाकूर आलेत. 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 46 धावा अजूनही करायच्यात. 19 बॉल 46 रन्स, 51चं टार्गेट या मॅच मध्ये. फायटिंग स्कोर आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या ज्यावेळी बॅटिंग करत होता संघ आर्या 11 खार्डी. मात्र तिसऱ्या षटकात सागर ठाकूरच्या 20 आणि प्रल्हाद पवारच्या षटकात 16, 2 षटकात 36. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे. रामनाथ वेगाने आलेत. आउटफील्ड फास्ट जरी असेल मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड बघा, काय थ्रो फेक आहे बघा. टाळ्या झाल्या पाहिजे रामनाथ पाटीलसाठी. जबरदस्त, जरी 40+ खेळाडू आहेत मात्र फिल्डिंगचा स्टँडर्ड त्यांनी नेहमीच जपलेला आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या तर 7, आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्या आहेत 44. चला जास्त वेळ नकोय, टीम मीटिंग नकोय. 4 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलमध्ये 44 करायचे आहेत. सामना उघडा होणं गरजेचं आहे, त्यामुळे घाई करा प्लीज. चेंडू 44 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत.
अमित गायकरने जबरदस्त गोलंदाजी केली, त्यांनी विकेट विक्रमची महत्वाची विकेट या मॅच मध्ये घेतलेली आहे. 7 धावा 44 अजूनही करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, मॅच संपली नाही. अमित पाटील आलेत, मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली. अमित रमेश पाटील गोलंदाजी मार्कवर. रमेश पाटील साहेब सामना पाहत असतील, त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमीच क्रिकेटला त्यांचं समर्थन राहील आणि त्यांचे सुपुत्र अमित पाटील यांना तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 44 या मॅच मध्ये करायचे आहेत. जो जिंकेल तो हार्दिक एंटरप्राइजेस भिवंडीवर खेळ, जो हरेल तो या स्पर्धेतनं बाहेर. तुम्ही ही मॅच पिंटाजीशी करो या मरो. बघा प्रेक्षकांमधनं आमचे विनोद पाटील सर सुद्धा सामना एन्जॉय करतायत आणि तिथून पाहण्याची मजा एक वेगळी असते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जितकी मजा नसते तितकी मजा प्रेक्षकांमधनं असते. अठरा बॉल 44 या मॅच मध्ये करायचे आहेत. बॅकफुटला गेले, पंच केलाय हेमंत म्हात्रे तिथे, मॅन फ्रॉम देवीचा पाडा. चांगली फिल्डिंग केली, एक सिंगल तिथे मिळाले. धावसंख्या 8. 40+ ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहताय, त्यांना प्रत्येक गावातील खेळाडू एकत्र खेळताना दिसत आहेत. अमितचा पहिला बॉल थोडासा शॉर्ट अप लेनचा होता. धावसंख्या 8. 17 बॉल 43 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत राजू म्हात्रे. त्या अगोदर रामनाथ वेगाने आलेत, थोडीशी मिस फिल्डिंग जरूर झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. आता 2 धावा इथेही पूर्ण झालेल्या आहेत. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट होते. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. धावसंख्या 10. 51चा पाठलाग करायचे. 41 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 41 धावा. एका बाजूला आर्या 11 खार्डी, दिनेश पाटील खार्डी यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय योगेश पवार, प्रतिष्ठान खिडकाली, उत्तम पवार आणि साईनाथ भोईर 2 मित्रांनी पुरस्कृत केली टीम तुम्ही पाहतायत. सातत्याने एकत्र तुम्ही उत्तम पवार आणि साईनाथ भोईर साहेबांना पाहत असता. अको टप्प्याचा बॉल होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत राजू म्हात्रे तिथे आहेत. काय फिल्डिंग केली आहे, जबरदस्त. थोडंसं चार्जअपच दिसतोय आता आर्या 11 खार्डी. ज्या प्रकारे त्यांनी मागच्या मॅच मध्ये दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठानने टीमला पराभूत केलं होतं, त्यामुळे थोडासा तो चार्जअप झालेला दिसतोय. मग असे हर्ष फौजदार सुद्धा उपस्थित होते खार्डीचे. त्यांनी एक पारितोषिक लावलेलं आहे फुलाजी भोईर यांच्यावरती. सलग 3 षटकार 1000 ज्यावेळी ते बॅटिंगला येतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. संध्याकाळचं सत्र आहे, मोठे फटके येत नाहीयेत. रामनाथ वेगाने आलेत. 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट जरूर झालाय. मग इथे 2 धावा पूर्ण झाल्यात असं तरी वाटतंय. मग तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय आणि आता बघायचे सचिन ठाकूर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. नॉट आउट. फिल्डिंग लावून घ्या. फलंदाज पोहोचलेले आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. क्लिअरिटी विथ क्वालिटी जीटीसी यासाठी ओळखली जाते. हा वाईट बॉल आहे. 14 धावा झालेले आहेत. अमित राईट राऊंड द विकेट. शॉर्ट अप लेनचा बॉल होता, खराब बॉल. उत्तर योग्य आहे, सीमारेषेच्या बाहेर चौकार. प्रतिष्ठान खिडकाली टीमला जो चौकार दिलीप पाटीलच्या बॅटमन आलाय. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत आणि जर दिलीप पाटील शेवटपर्यंत मैदानात थांबले तर त्यांच्यासाठी माग नाहीयेत. आता संध्याकाळचे सत्र याचाही फायदा होऊ शकतो आर्या 11 खार्डीला. 13 बॉल 33. मात्र हवेचा वेग अजूनही दिसतोय.
अमितच्या षटकातील शेवटचा बॉल. फास्ट वन बॉल होता, त्याला पाठवून दिलाय. वेगवान चेंडूला वेगवान उत्तर दिलंय. पॉइंटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू शिल्लक 12, धाबा करायचे 29. बारा चेंडू 29. तिसऱ्या ओव्हरमध्ये मंगेश म्हात्रे आलेत. मंगेश म्हात्रे गोलंदाजी मार्चला फास्ट खेळा. 12 बॉल 29. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 29 धावा कराव्याच लागतील. वैभव पाटील सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचं हार्दिक स्वागत. बघायचंय दिलीप आणि सचिन ठाकूर सुद्धा एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष ते पडले संघाटी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळलेले आहेत. फुलटॉस बॉल आहे, टायमिंग झालं नाहीये आणि राजू मात्रे जेल खाली येत आहेत. फलंदाज बाद होईल. मंगेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात थारा नाहीये. तुम्ही जे करताय तेच पाहिलं जातं. तुम्ही किती मोठे प्लेयर आहेत हे महत्वाचं नाही. ज्यावेळी तुम्ही चांगले खेळाल तेव्हाच तुमची चर्चा होईल. ज्यावेळी तुम्ही पाहिलं आज मधु पाटील अपयश आलं आपल्या होम ग्राउंड मध्ये खेळत असताना. संदर्भचेच खेळाडू मग धावा आल्या नाही, कारण रन मशीन म्हणून त्यांची ओळख होती. मग धावा आल्या नाही. ज्यावेळी तुम्ही चांगले खेळाल चर्चा होईल. मग ज्यावेळी तुम्ही खराब खेळाल त्याही तुमच्या नावाचा उल्लेख होतो. 11-29. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. जबरदस्त फटका, सीमारेषेच्या बाहेर चौकार. चेंडू 25 धावा या सीमारेषेच्या बाहेर 26 झाले. अर्धलक्ष पार करायचंय आणि ज्यावेळी स्वर्गीय योगेश पवारांच्या दिशेने खेळत आहे क्षेत्ररक्षक, त्यांनी 2 षटकांच्या 36 धावा खर्च केल्या होत्या त्याच आता उरल्यात. विक्रम भोरने धावा दिल्या होत्या 8, शक्ती पाटीलने धावा दिल्या होत्या 4, 2 षटकात 12 आणि 2 षटकात 36. हीच नजर आता तुम्हाला या मॅच वरती टाकावी लागेल. हीच टार्गेट खूप महत्वाचं आहे. जे 2 षटकात घडलं होतं तेच आता करायचंय. ज्या सागर ठाकूरने 20 धावा दिल्या त्याला वसूल करायचे आहेत. 10 बॉल 25 क्षमता आहे सागर मध्ये. इथेही फटका चांगला आहे. मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत अमित गायकर तिथे आहेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 27 धावा झाल्यात. 24 अजूनही करायचे आहेत. मात्र चेंडू उरलेत फक्त 9 चेंडू 24 धावा. टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः फसवलाय दिलीपला. दिलीप पाटीलला थोडंसं शांतच ठेवलंय या मॅच मध्ये. महत्वाच्या हा ऍक्शन रिप्ले बघा.
चेंडूची गती कमी केली, ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पिचिंग केला. 8 बॉल 23 या मॅच मध्ये करायचे. ज्या मंगेशने धावा बनवल्या त्या तोच मंगेश धावा रोखतोय. हा चेंडू उंच गेलाय, टायमिंग झालं नाहीये. मी मगाशी उल्लेख केला होता संध्याकाळचं सत्र आहे, टायमिंग होणार नाहीये. मात्र मिस फिल्डिंगचा हा चौकार. संध्याकाळच्या सत्रात मी मगाशीच उल्लेख केला होता, मोठी फटके येणं थोडंसं कठीण आहे आणि रामनाथचे प्रयत्न चांगले होते. म्हणजे बऱ्याच वेळा अशी माहिती मिळाली या क्रीडांगणामध्ये ज्यावेळी तुम्ही संध्याकाळी खेळता त्या दिशेने बॉल बऱ्याच वेळा दिसत नाही. तसंच काही घडलं असेल रामनाथच्या सोबत, कारण मोठमोठे टावर्स अंधार होत चाललेला आहे. चला 7 बॉल 20 करायचे आहेत, 31 झालेले आहेत, 20 अजूनही करायचे आहेत. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान की आर्या 11 खार्डी, कोण सुपर 8 मध्ये जाईल, कोण या स्पर्धेतनं बाहेर जाईल याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या 7 बॉल मध्ये. आणि इथे काय घडलंय, दिलीप पाटील रनआउट, मोक्याच्या क्षणी रनआउट झालेले आहेत. आता मॅच मध्ये ट्विस्ट येणार आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत 6, स्पर्धेत करायचे 20 याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या 7. लगेच सेट करायचे आर्या 11 खार्डी, दिनेश पाटील यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला उत्तम पवार खिडकाली, साईनाथ भोईर घेसर यांच्या मालकीचा संघ स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान. आणि आता फुलाजी भोईर मैदानात आलेत. 6 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. काही होऊ शकतं, 40+ क्रिकेट जरी असेल 6 बॉल मध्ये 20 धावा आम्ही होताना पाहिलेले आहेत, त्यामुळे अशक्य नाही आहेत. मात्र इथे दिलीप पाटीलची रनआउटची विकेट. या मॅच मध्ये पिंट्या जोशी डावखुराचे बॅटर चेतन मात्र बॅटिंगला न येण्याचंही कारण. भरपूर काही गोष्टी घडलेल्या आहेत या मॅच मध्ये. 2 ओव्हरमध्ये 12, 2 ओव्हरमध्ये 36. भरपूर काही नजर जाईल या मॅच वरती जेव्हा या मॅचचा रिझल्ट येईल. कारण टीम वर्क, त्यानंतर तुम्ही टीम ज्या प्रकारे लीड करतायत, कोणत्या क्षणी कोणत्या फलंदाला पाठवायचं. आणि आता संदीप ठोंबरे आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये आणि त्यांच्याकडे धावा आहेत 20 धावांचं संरक्षण त्यांना करायचंय. शशिकांत पाटील बघा प्रेक्षकांमधनं सामना एन्जॉय करतायत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. 6 चेंडू 20 धावा. चला जास्त वेळ नको आपल्याला, शेवटची मॅच जरी असेल मात्र वेळेत तुम्हाला मॅच खेळणं गरजेचं आहे. संदीप शॉर्ट अप लेनचा बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा पार, चौकार. बॉलवरती चौकार आलाय. सागर ठाकूर प्लेनचा बॉल करे का, चौकार आहे. 5 बॉल 16 करायचे. मी चौकारच बोललो होतो, आवाज आला तिकडनं. चौकार आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज. म्हणजे बॉल इतका शॉर्ट प्लेनचा होता की कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंना असं वाटलं की षटकार आहे. त्यामुळे खेळाडू कक्षामधनं आवाज आला षटकार आहे. मग थोडीशी ताकद कमी पडली सागर ठाकूरची. 5 बॉल 16. हाही फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि झेल बघा ना किती इझी घेतात मंगेश म्हात्रे. जिथे जाऊ तिथे मंगेश. बॅटिंग चांगली केली मंगेशने, बॉलिंग चांगली केली मंगेशने आणि एक चांगला झेल सुद्धा टिपलाय मंगेशनेच. चार चेंडू 16 धावा आणि मंगेश म्हात्रे बघा ना पिंटू किती इझी झेल घेतात. असं वाटलंही नाही की आपल्याला इथून असं वाटतं हा झेल कठीण आहे, 2 धावाही मिळतील, मात्र ते इझी झेल घेतात.
या स्पर्धेत 2 अप्रतिम झेल त्यांनी टिपलेले आहेत. चेतन म्हात्रे आले 4 बॉलमध्ये 16. नामी संधी आहे त्यांच्याकडे हिरो बनण्याची. आता 4 चौकार, 2 षटकार, 1 चौकार. कारण डावखुले हाताचे बॅटर आहेत, गोलंदाज डावखुले हाताचे, त्यामुळे काही होऊ शकतं. 4 बॉल 16. संदीप टोंबरे सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल का? आर्या 11 खार्डी की स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान, याचं उत्तर मिळेल आता तुम्हाला येणाऱ्या 4 बॉल मध्ये. म्हणजेच काय 4 चौक 16, 4 चौकार तुम्हाला मारायचे आहेत. म्हणजे येणाऱ्या बॉल मध्ये मोठा फटका येणं गरजेचं आहे. पिंट्या जोशी येणारा बॉल भरपूर महत्वाचा या मॅच मध्ये. इथे चौकार षटकारच येणं गरजेचं आहे, कारण 4 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. फुलटॉस बॉल हवेत आहे. असं वाटतं बॉल मिळाला नाहीये गोलंदाजाला, जे क्षेत्ररक्षक होते. बॉल पकडायच्या आधी एस्टरना लावण्याचा प्रयत्न केला हे आम्ही सांगतायत फिल्डरला. आता चेंडू शिल्लक आहे, 3 धावा करायचे आहेत. 14 म्हणजेच काय पिंट्याशी 2 षटकार, 1 दुहेरी धाव. चौकार चालणार नाहीयेत. 3 चौकार आले तर 12 झेल. 3 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. त्यामुळे येणाऱ्या चेंडूत जरी चौकार आला तरी मॅच मध्ये राहू शकतो स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान. घरी कंपल्सरीचे सगळे इथून 2 धावा जरी आल्या तरी स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान खिडकाली संघ मॅच मध्ये राहू शकतो. मध्ये बघायचंय येणाऱ्या बॉल मध्ये काय घडेल. संदीपचा पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला आणि संतोषने लगेच सांगितलं की हा वाईट आहे. खेळाडू तुमच्याकडे पाहिजे ज्यावेळी तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता. भरपूर बाहेर आहे. तीन चेंडू 13 धाबा. आणि इथे फलंदाज बाद होईल. आता 2 षटकार जरी आले तरी बॅच जिंकता येणार नाहीये, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 2 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. जरी 1 रन पूर्ण झाले उद्या 3 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल. लक्षात घ्या हार्दिका एंटरप्राइजेस भिवंडी आणि या मॅचचा विजेता. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात घ्या ती क्वार्टर फायनलची मॅच आहे, सुपर 8 ची मॅच आहे आणि त्यानंतर तुम्हाला उद्या सेमीफायनल सुद्धा खेळावी लागेल लगेच. साईनाथ भोईर आलेत. आता 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये आहेत, मात्र 13 करायचे आहेत. 13 ना मेरा 40+ चा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 2 षटकार मध्ये इथे एखादा चमत्कार वाचू शकतो. स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठानला मंगेश गायकरने ज्या धावा बनवल्या, मंगेश म्हात्रेने किती बनवल्या 18 धावा केल्या. बॉलिंग करत असताना 1 विकेट सुद्धा काढलेली आहे. 90 धावा दिल्या आणि 2 झेल सुद्धा पकडलेत. ते ठरवू शकतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आता बघायचंय 2 बॉल 13. इथे काय घडलंय? बॉल अजूनही मिळाला नाहीये. क्षेत्ररक्षक कोण आहेत ते? कमलाकर भोईर, मॅन फ्रॉम वाकलन. 1 बॉल आणि 12. आता मात्र सुपर 8 च्या दिशेने वाटचाल करत असताना आर्या 11 खार्डी अमित गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. दिनेश पाटील जे संघ मालक आहेत खार्डीचे, त्यांच्या मालकीचा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला दिनेश जोशी यांच्या मालकीचा संघ हार्दिक एंटरप्राइजेस. भिवंडी संघ ऑलरेडी सुपर 8 मध्ये पोहोचलाय. त्यांच्यासोबत 2 हात आता करेल का आर्या 11 खार्डी? 1 बॉल 12. याच मैदानामध्ये साईनाथ भोईर यांचा मी अर्धशतक पाहिलं होतं. संदर्भची जी स्पर्धा झाली होती, 1 दिवसीय स्पर्धा, हेच ते क्रीडांगण. आणि याबरोबरच आर्या 11 खार्डी संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ. आणि त्यांची फाईट असेल ती हार्दिक